नमस्कार. आज आपण सिंपल फ्युचर टेन्स टू बी काय आहे ते समजून घेऊया. सिंपल फ्युचर टेन्स टू बी मध्ये अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह सकारात्मक, नेगेटिव्ह म्हणजे नकारार्थी, इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक आणि डब्ल्यूएच क्वेश्चन्स म्हणजे डब्ल्यूएच प्रश्न आपण बघणार आहे. सिंपल फ्युचर टेन्स काय? तर we use simple future tense to talk about future states or situations. फ्युचर स्टेट्स म्हणजे काय? भविष्यातली अवस्था आणि सिच्युएशन म्हणजे परिस्थिती. तर भविष्यातली अवस्था आणि परिस्थिती सांगण्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्स वापरतो. इट हेल्प्स अस एक्सप्रेस व्हॉट विल हॅपन और व्हॉट विल बी ट्रू लेटर. लेटर म्हणजे नंतर. तर पुढे काय होईल किंवा काय खरं असेल हे सांगण्यासाठी, हे व्यक्त करण्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्स वापरणार. तर द वर्ब टू बी इन फ्युचर. प्रेझेंट फॉर्म्स मध्ये काय वापरतो आपण? एम, इज, आर वापरतो. So we do not use these in future tense. फ्युचर टेन्स मध्ये विल बी हे वापरतो. दिस इज द ओनली फॉर्म वी यूज फॉर ऑल सब्जेक्ट. म्हणजे त्या सगळ्या सब्जेक्ट साठी आपण विल बी हे वापरणार आहे, अफर्मेटिव्ह आणि नेगेटिव्ह मध्ये. तर द वर्ब बी इन फ्युचर बिकम्स विल बी. वी डू नॉट यूज एम, इज, आर. जसं सांगितलं की एम, इज, आर आपण वापरत नाही आणि आपण काय वापरतो? बीई. बीचा फ्युचर बी टू बी चा फ्युचर फॉर्म काय झाला? विल बी. आता आपण त्याचं स्ट्रक्चर बघूया. तर त्याच्यात सब्जेक्ट, विल बी आणि त्याचा रिमेनिंग पार्ट ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपण येतो. तर सब्जेक्ट मध्ये काय येतं? आय. आय म्हणजे मी, यू म्हणजे तू, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते. तर त्याच्या नंतर आपण टू बी चा फॉर्म काय? विल बी वापरतो. आणि रिमेनिंग पार्ट, फॉर एक्झाम्पल, आय विल बी अ पब्लिक स्पीकर, ही विल बी अ रायटर. तर असं आपण ऍडिशनल देऊ शकतो. तो सब्जेक्ट प्लस विल बी प्लस जो उरलेला रिमेनिंग पार्ट आहे तो आपण वापरतो. आता ह्याच्यामध्ये आपण बघूया डब्ल्यूएच क्वेश्चन्स कसे वापरतोय. वेन विल यू बी फ्री म्हणजे तू मोकळा कधी असशील. वेअर विल यू बी टुमॉरो म्हणजे तू उद्या कुठे असशील. आता याच्यामध्ये अफर्मेटिव्ह मध्ये 3 पार्ट झाले. आपण जर बघितलं तर सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. त्याच्यामध्ये आय विल बी हॅपी, ते विल बी काय? वर्ब आहे. म्हणजे काय? मी आनंदी असेन. ही विल बी रेडी, तो तयार असेल. शी विल बी कॉन्फिडंट म्हणजे ती आत्मविश्वासू असेल. असेल म्हणजे फ्युचर मध्ये. इट विल बी कोल्ड म्हणजे ते थंड असेल. यू विल बी सक्सेसफुल, तू यशस्वी असशील. आता ह्याच्यामध्ये आपण डब्ल्यूएच क्वेश्चन्स कसे वापरतोय विथ सिंग्युलर सब्जेक्ट. वाय विल ही बी लेट, तो उशिरा का असेल, तो त्याला उशीर का होईल असं म्हणू शकतो. हाऊ विल शी बी कॉन्फिडंट, ती आत्मविश्वासू कशी होईल. व्हॉट विल इट बी लाईक, ते कसं असेल. आता प्लुरल फॉर्म म्हणजे अफर्मेटिव्ह मध्ये प्लुरल फॉर्म मध्ये काय म्हणणार? यू विल बी लेट म्हणजे तुम्हाला उशीर होईल. वी विल बी केअरफुल म्हणजे आम्ही काळजीपूर्वक असू. दे विल बी प्रेझेंट म्हणजे ते उपस्थित असतील. आता ह्याच्यामध्ये विल बी स्टेज द सेम फॉर ऑल प्लुरल सब्जेक्ट. म्हणजे विल बी हे प्लुरल फॉर्म साठी तसंच राहतं सगळ्या सब्जेक्टसाठी. आता डब्ल्यूएच क्वेश्चन्स विथ प्लुरल सब्जेक्ट ह्याच्यामध्ये काय? वेन विल ही वेन विल वी बी रेडी किंवा ह्याच्यामध्ये वेन शाल वी बी रेडी, आम्ही कधी तयार असू. शाल पण आपण वापरू शकतो वी आणि
जर आपण वी वापरत असो आणि आय वापरत असो, प्रश्नार्थक असेल, तर आपण तिथे शाल वापरू शकतो. वेन शाल वी बी रेडी असं म्हणू शकतो. आस्किंग अबाउट टाइम इन द फ्युचर, आम्ही कधी तयार असू. वेअर विल दे बी इन दी इव्हिनिंग, संध्याकाळी ते कुठे असतील. आस्किंग अबाउट लोकेशन इन द फ्युचर, म्हणजे लोकेशन सांगायचंय की कधी असतील ते संध्याकाळी. नेगेटिव्ह सेंटेन्सेस, नेगेटिव्ह फॉर्म कसा बनवायचा, तर सब्जेक्ट प्लस विल नॉट प्लस बीई, किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये बनवायचं असेल तर सब्जेक्ट प्लस वोंट बी. सो सब्जेक्ट प्लस विल नॉट बी. सो आय वोंट बी रेडी म्हणजे मी रेडी नसेल. तर ह्याच्यामध्ये काय आहे, सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस बीई, किंवा सब्जेक्ट प्लस विल नॉट बी असं तुम्ही म्हणू शकता. किंवा शॉर्ट मध्ये म्हणायचं असेल तर सब्जेक्ट प्लस वोंट बी. नेगेटिव्ह सेंटेन्सेसची एक्झाम्पल बघूया किंवा उदाहरणं बघूया. नेगेटिव्ह म्हणजे नकारार्थी. आय वोंट बी टायर्ड म्हणजे मी दमलेला नसेल, मी थकलेला नसेल. ही वोंट बी अँग्री म्हणजे तो रागवलेला नसेल. आता आधीचं वाक्य जे बघितलं, आय वोंट बी टायर्ड, एक्सप्रेसिंग फ्युचर एनर्जी अँड रेडीनेस. आपण सांगतोय की मी रेडी असेल, चांगला असेल, व्यवस्थित असेल, तर मी थकलेला नसेल. सो आय वोंट बी टायर्ड. ही वोंट बी अँग्री, त्याच्यामध्ये काय दाखवलंय, तो रागवलेला नसेल. प्रिडिक्टिंग काम इमोशनल स्टेट म्हणजे काय, तो शांत असेल, तो रागवलेला नसेल. सो ही वोंट बी अँग्री. दे वोंट बी अबसेंट म्हणजे ते गैरहजर नसतील. कन्फर्मिंग फ्युचर प्रेझेन्स म्हणजे तुम्ही कन्फर्म करताय फ्युचर प्रेझेन्स म्हणजे ते उपस्थित असतील. दे वोंट बी अबसेंट. WH क्वेश्चन्स जे नेगेटिव्ह फॉर्म मध्ये कसं वापरायचे. वाय वोंट यू बी फ्री टुमॉरो, तू उद्या मोकळा का नसशील. म्हणजे काय की तुम्ही रिझन विचारताय, प्रश्न विचारताय. आस्किंग फॉर रिझन्स अबाउट फ्युचर अनअवेलेबिलिटी म्हणजे अनअवेलेबिलिटी म्हणजे अनुपस्थिती, की तुम्ही विचारताय वाय वोंट यू बी फ्री टुमॉरो, तू उद्या फ्री का नसशील. त्याच्यासाठी आपण WH वापरतो. वाय वोंट, वोंटचा अर्थ विल नॉट बी. सो वाय वोंट यू बी फ्री टुमॉरो. वाय विल ही नॉट बी रेडी म्हणजे तो तयार का नसेल. आपण काय करतोय, क्वेश्चनिंग फ्युचर अनप्रिपेअर्डनेस. अनप्रिपेअर्डनेस म्हणजे काय, तयार नसणे. तो तो तयार का नसेल फ्युचरला, त्यासाठी वाय विल ही नॉट बी रेडी किंवा वाय विल शी नॉट बी रेडी असं म्हणू शकतो. आता यस नो क्वेश्चन्स करायचे. विल यू बी फ्री, आता तुम्हाला कोणाला विचारायचं, विल यू बी फ्री टुमॉरो, विल यू बी फ्री ऑन वीकेंड्स म्हणजे काय, उद्या तुम्ही फ्री असाल का किंवा वीकेंडला फ्री असाल. वीकेंड म्हणजे तुम्ही शनिवार रविवार. विल दे बी प्रेझेंट, ते उपस्थित असतील का. तर ह्याच्यामध्ये विल वापरलाय म्हणजे यस नो आपल्याला आन्सर पाहिजे, येस किंवा नो. तर विल स्टार्ट विथ विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस रिमेनिंग पार्ट जो काय असेल. पण आणि ह्याच्यामध्ये तुम्ही येस नो आन्सर करू शकता. इथे एक लक्षात ठेवायचं की आय आणि वी साठी शक्यतो आपण शॅल वापरतो. विल यू बी रेडी, आता इथे येस नो क्वेश्चन आहे, तू तयार असशील का. आन्सर काय असेल, येस और सिंपल कन्फर्मेशन निडेड, येस. आता तुम्हाला वेन विल यू बी रेडी, तू कधी तयार असशील. आता जेव्हा WH येतोय तर तेव्हा तुम्ही स्पेसिफिक इन्फॉर्मेशन म्हणताय की डिटेल रिस्पॉन्स पाहिजे तुम्हाला तिथे. तेव्हा तुम्ही वेन विल यू बी रेडी, सो मे बी आय विल बी रेडी टुमॉरो ऍट 10 o'clock or I will be ready tomorrow at 5 o'clock. Whatever the answer is, म्हणजे काही आन्सर असू शकतो. आता फ्युचर टाइम एक्सप्रेशन्स काय, टुमॉरो, टुमॉरो म्हणजे उद्या. नेक्स्ट वीक म्हणजे पुढच्या आठवड्यात. सून म्हणजे काय, लवकर. आणि इन फ्युचर म्हणजे भविष्यात. हे वर्ड्स तुम्ही काय इंडिकेट करू शकता किंवा दाखवू शकता जेव्हा तुम्ही फ्युचर
टाइम एक्सप्रेशन सांगताय तेव्हा, म्हणजे फ्युचर भविष्यातील वेळेबद्दल सांगताय तेव्हा तुम्ही हे वापरू शकता. टुमॉरो, नेक्स्ट वीक, सून, इन फ्युचर. आता याच्यामध्ये कॉमन मिस्टेक्स काय आहेत, काय चुकी ते लक्षात ठेवले पाहिजे. वेन यू विल बी फ्री असं नाही, वेन विल यू बी फ्री असं आहे. ते वेन नंतर काय वर्ब आलं पाहिजे, विल बी. वेन विल आणि मध्ये विलच्या मध्ये आपण सब्जेक्ट ऍड करतोय. वेन विल यू बी फ्री, वेन विल ही बी फ्री, वेन शी विल बी फ्री, वेन विल आय बी फ्री असं म्हणू शकतो. और वेन शाल आय बी फ्री, वेन शाल वी बी फ्री किंवा वेन विल वी बी फ्री असं पण म्हणू शकतो. सो WH क्वेश्चनला WH वर्ड येतो फर्स्ट, त्याच्यानंतर विल येतं, त्याच्यानंतर सब्जेक्ट येतं, हे लक्षात ठेवायचं. आता जर तुम्हाला जमलं तर ते करून बघा. इथे हिंट देतोय मी. आपण काय वापरतोय, विल वापरतोय आणि बी वापरतोय. तर तुम्ही करून बघा, थोडा वेळ विचार करा कसं हे सोडवायचं. इथे आपण काय करतोय, वेअर विल यू बी टुमॉरो, म्हणजे तू उद्या कुठे असशील. वाय विल ही बी लेट, म्हणजे तो त्याला उशीर का होईल किंवा तो उशिरा का असेल. किंवा वेन विल दे बी रेडी, ते कधी तयार असतील. ठीक आहे, बघा तुमची उत्तरं बरोबर आहेत का. ओके, आता याची समरी आपण बघूया काय याचं. सिंपल फ्युचर टेन्स आपण कशासाठी वापरतो, तर फ्युचर स्टेट म्हणजे कंडिशन सांगतोय त्याच्यासाठी. विल बी स्ट्रक्चर कशासाठी, सेम फॉर्म फॉर ऑल सब्जेक्ट, म्हणजे आय, यू, ही, शी, इट, वी, दे, विल बी. आणि त्याच्यानंतर विल बी दाखवतो, म्हणजे आय सब्जेक्ट आहेत, आय, ही, शी, इट, यू, वी, दे, आणि त्याच्यानंतर विल बी वापरतो. WH क्वेश्चन करायचं आहे तर स्टार्ट विथ WH वर्ड, त्याच्यानंतर विल, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर बी. याची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला जमेल याच्यामध्ये. ठीक आहे, मला आशा आहे की तुम्हाला आजचा टॉपिक समजला असेल तर नक्की कमेंट करा. आणि जर नसेल समजला, काही एक्सप्लेनेशन हवं असेल किंवा काही अजून तुम्हाला टॉपिक बद्दल समजून घ्यायचं असेल तर नक्की तसे कमेंट करा. थँक यू व्हेरी मच. हॅव अ वंडरफुल डे अहेड. बाय.